T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 7 रनांनी पराभव करत आणखी एका ICC ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. तब्बल 11 वर्षांनंतर टीम इंडियाला ICC ट्रॉफी जिंकता आली, तर 17 वर्षांनंतर भारताने T20 वर्ल्ड कप जिंकला आहे. विराटची चिवट अर्धशतकी खेळी तसंच हार्दिकच्या बॉलिंगने टीम इंडियाने हा सामना जिंकला. पण सूर्यकुमार यादवने बाउंड्री लाईनवर पकडलेल्या मिलरच्या कॅचमुळे भारताचा विजय निश्चित झाला. कॉमेंटेटर इयन स्मिथ यांनी क्रिकेट इतिहासातला सर्वोत्तम कॅच असं या कॅचचं वर्णन केलं आहे. सूर्याने कॅचने कपही आणला, अशा प्रतिक्रियाही अनेकांनी दिल्या आहेत. पण आता सूर्यकुमार यादवचा हा कॅच वादात सापडला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या चाहत्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये या कॅचवर आक्षेप घेण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 16 रनची गरज होती. 20व्या ओव्हरमध्ये हार्दिक पांड्याच्या पहिल्याच बॉलला मिलरने लॉंग ऑफने मोठा शॉट मारला. मिलरचा हा शॉट 6 होणार असं वाटत असतानाच सूर्यकुमार यादवने बाउंड्री लाईनवर भन्नाट कॅच पकडला. तोल जात असल्याचं लक्षात आल्यानंतर सूर्याने बॉल हातातून उडवला. यानंतर तो बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला आणि मग पुन्हा मैदानात येऊन त्याने कॅच पकडला. सूर्याने पकडलेला हा कॅच योग्य आहे का नाही हे पाहण्यासाठी मैदानातल्या अंपायरनी थर्ड अंपायर असलेल्या रिचर्ड कॅटलब्रो यांना विचारणा केली. त्यावेळी कॅटलब्रोनी मिलरला आऊट दिलं. सूर्यकुमार यादवने पकडलेल्या कॅचची कपिल देव यांनी 1983 साली पकडलेल्या कॅचशी तुलना केली जात आहे. एकीकडे या कॅचवरून सूर्यकुमार यादवचं कौतुक होत असतानाच सोशल मीडियावर काही जण बाउंड्री लाईन मागे सरकवल्याचा आरोप करत आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या चाहत्यांकडून बाउंड्री लाईन मागे नेली आहे, कारण लॉंग ऑफवर पांढऱ्या रंगाची बॉर्डर पुढे आणि बाउंड्री लाईन मागे दिसत असल्याचा आरोप केला जात आहे. ICCच्या नियमांनुसार अंपायरनी निर्णय घेताना पांढरी बॉर्डर नाही तर बाउंड्री लाईन पाहावी असं स्पष्ट करण्यात आलं आहे. ICCच्या नियम 19.3 मध्ये याबाबत स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. जर काही कारणांमुळे बाउंड्री लाईन मागे किंवा पुढे आली असेल तर बाउंड्री लाईन तिच्यामुळे स्थितीमध्ये असल्याचं मानलं जाईल, असा ICCचा नियम आहे. त्यामुळे ICCच्या नियमानुसार सूर्यकुमार यादवने पकडलेला हा कॅच कायदेशीर असून कोणत्याही नियमांचं भंग झालं नसल्याचं स्पष्ट होत आहे. मॅच सुरू असताना बाउंड्री लाईन मागे किंवा पुढे गेली असेल तर काय करायचं याबाबत ICC नियम 19.3.2 मध्ये उल्लेख आहे. बाउंड्री लाईनसाठी वापरलेली कोणतीही वस्तू कोणत्याही कारणामुळे विस्कळीत झाली असेल तर ती शक्य तितक्या लवकर मॅच सुरू असताना बॉल डेड झाल्यावर मूळ स्थितीमध्ये आणावी, असं ICCच्या नियमामध्ये सांगण्यात आलं आहे.